नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार हे नीरा देवघर डॅम म्हणजे नीरा देवघर धरण बघायला. ते तुम्हाला दाखवेल धरण कसं आहे, कसं जायचं वगैरे. खरं तर आपण जाणार होतो नागनाथाचं मंदिरात आंबाडे गावामध्ये, पण डंपरला तिथे काम आल्यामुळे आपल्याकडे खरं म्हणजे आपला यूट्यूब चॅनल खरं म्हणजे बिझनेस क्रिएटर आहे, याच्यावर म्हणजे बिझनेसवर डिपेंड असणारं आहे. तरी तुम्ही बघू शकता आज वातावरण पण चांगलं मस्त पावसाचं आहे. आज सलग 3 दिवस झाला पाऊस पडतो आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण जाणार आहे डंपर आणायला. डंपर आणून गेल्यानंतर मग आपण तिथे जाणार डिझेल भरायला. डिझेल भरून तसंच नीरा देवघर डॅमला नीरा देवघर धरणावर जायचं आपल्याला. तुम्हाला दाखवेल मी कसं जायचं वगैरे कसं काय ते. आपण जाऊ शकतो तसं आहे ना. ठीक आहे, चला तर मग जाऊयात. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं मागच्या व्हिडिओमध्ये की इथं आपण तुम्हाला दाखवू शकतो की धरणाची एक बाजू, धरणाची दुसरी बाजू, पाणी कुठून येते, कसं येते आणि पाण्याचा साठा किती, काय किती, पाणी किती स्पीडने खाली येतं, म्हणजे किती आउटगोईंग किती. आता नदी तर आमची फुल झालेली आहे. नदी दिसते का तुम्हाला? नदी तर काही आमची नदी फुल झालेली आहे. आता आपल्या घरापासून सगळं दिसतं नदीचं. ते तुम्हाला दाखवतो. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी सांगतो. पण तिथं गेल्यानंतर डंपरला काय काम आहे, डंपर किती कसं चालतो आहे, डंपरची माहिती सांगेल मी. आता तर खरं म्हणजे बिझनेस क्रिएटर म्हणून असा हा चॅनल आहे. सुरुवात केलेली आहे, हळूहळू आपण त्याच्यावर प्रोसेस करू. 2 दिवसामध्ये मला भरपूर व्ह्यू असे आलेले आहे. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे. काही बुलेट टायर झाली आपली गेलेली. ही लाल परी आली बघा, लाल परी. तर आपण निघालेलो आहे वरती. बुलेट नाही डंपर चाललेलो आहे. तिथे आपले बोरचे आमदार संग्रामदादा थोपटे यांचं क्रेशर आहे वरती. तिथं डंपर आलेलं आहे नंबरला. पण आपलं काम नीरा देवघर धरणापाशी. हे गाईचं आपण आता चाललेलो आहे नीरा देवघर धरणकडे. आता आपण घरातून बाहेर निघालो. आता आपण गाडी घेऊन चालली आंबेघरच्या दिशेने. जसं मागच्या वेळेस आपण जे देशमुखांच्या वाड्याकडे जात होतो तोच रस्ता आहे. फक्त आंबेघरमधून राईट मारायचा सरळ, म्हणजे येईल तिकडे. 1 मिनिट मला काच लावते कारण हवा भरपूर येते. हां, आंबेघरच्या दिशेने पुढे गेल्यानंतर राईट मारला की नीरा देवघर धरणाच्या रस्ता तुम्हाला दाखवतो मी. सरळ सरळ तुम्हाला दाखवेल. मेन पॉईंटला कुठे काय आहे, कुठे काय आहे सगळं दाखवेल मी तुम्हाला. डंपर आपला पुढे गेलेला आहे. आज दिवसभर काम आहे डंपरला. आणि डंपरची माहिती पण सांगेल कारण आपलं बेस्ट त्याच्यावर आहे. आज नीरा देवघर धरण पण दाखवेल, दोन्ही पण दाखवेल. म्हणजे एक फिरण्याच्या उद्देशाने पण दाखवेल आणि बिझनेसच्या उद्देशाने पण दाखवेल. 2 दृष्टिकोन आपल्याकडे. चला तर मग हा आंबेघरचा रस्ता. आंबेघरच्या रस्त्याने गेल्यानंतर राईट मारायचा आणि महाड रोड. तो आपला महाड रोड आहे. आम्हाला महाड रोड फक्त जवळ आहे. फक्त जास्तीत जास्त 7 किलोमीटर महाड रोड आहे, जिथे आपल्याला वरंदा घाट लागतो, आपला सह्याद्रीच्या पर्वतरांगा लागतात आणि रामदास स्वामींचं तिथे मठ आहे. म्हणजे थोडक्यात तिथे एक मठच आहे, म्हणजे त्याला मठच म्हणतात. आणि हिरडस मावळातला पण भाग येतो एक. चला तर सुरू करूयात. ही लडाख क्रमांक 1. रस्ता एकदम बेकार परिस्थिती रस्त्याची तुम्हाला दाखवतो. हा काही महाड रायरेश्वर आंबावडे हे महाडच्या दिशेने चालले आपण. आता महाडच्या दिशेने गेलो की येतोय रस्ता तो डॅमला जायचा. चला तर मग तुम्हाला मध्ये दाखवेल मी काय काय गावांची नावं, काय काय गावं आहे ते. पाऊस पण आज जास्त आहे. चल तर मग भेटूयात. हे गाईच आता आपण आलेलो पिसावरच्या गावाच्या इथे. हे रस्ता इथे पण खराब आहे. हे आमचं लडाख प्रो वर्जन आहे बरं का. हे आमचं लडाख प्रो वर्जन. हे बघा तुम्हाला दाखवतो. पिसावरे करून गाव आहे आपले. बांदल देशमुखांचं गाव आहे बरं का. हे पिसावरे. इथे बांदल देशमुखांची समाधी आहे. त्यांचे वंशज पण राहतात. सगळं दाखवतो आपण. तिथं पण एक ब्लॉग करूयात
हे वाटा हिरदस मावळ, वाटा हिरदस मावळ. आपण तिथे पण ब्लॉक करूया ते आपले बांधल देशमुखांचे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तरी आपले हे बांधल देशमुख, पावनखिंडीमध्ये लढले आपले जे देशमुख, परत बांधल सेना आणि सिंध म्हणून गाव आहे, त्या गावाचे आपले बाजीप्रभू देशपांडे. म्हणजे आपले हे मावळखोर आहेत सगळे, आपले हे बोर तालुक्यातले मावळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आवडता हा आपला तालुका. आणि या बऱ्यापैकी पाऊस चालू आहे इकडे. आता आपण जास्त डायरेक्ट नीरा देवघर पाशी जिथं आपली साईट चालू आहे तिथं जाऊन आपण डायरेक्ट तुम्हाला तिथे व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेल सगळं. चला तर हे काहीच. आता आपण आलेलो नांदगाव म्हणून एक गाव आहे. हॉटेल राया, हॉटेल A1 म्हणून हॉटेल आहे, ते रस्त्यानेच जाताना लागेल तुम्हाला. तुम्ही इकडे कधी आला तर तुम्ही आता वातावरण पण बघू शकता. आता वातावरण पण एक नंबर आहे बघा, एक नंबर वातावरण आहे सगळीकडे. सगळीकडे वातावरण एक नंबर आहे. जे पावसाचं वातावरण भारीच असतं म्हणा. तर तुम्हाला दाखवेल मी पुढे. एक पुढे आमचं गाव पण लागतं. आम्ही ज्या गावचे प्रॉपर आहे परखंदेवाडी, ते आमचं गाव आहे. त्या गावाला सगळे परखंदे, आमची भावकी सगळी त्या गावामध्ये. आमचा देव आहे काळभैरवनाथ. तुम्हाला दाखवेल मी सगळे. हे असे रस्ते खूप मस्त मस्त आहे. तुम्ही कधी आलाच तर या आमच्या भागात. जर कधी तुम्हाला गरज पडली कोणत्या गोष्टीची, किंवा रस्ता सापडत नाही आहे किंवा काय झालं मॅटर वगैरे, तर मला फोन करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे तो पण. इंस्टाग्रामचा पण ID आहे. आणि बिझनेसबद्दल पण काय माहिती पाहिजे असेल, नाईशरक डंपरबद्दल काय माहिती पाहिजे असेल तुम्ही मला ते विचारू शकता बिनधास्त फोन करून किंवा कमेंट करा. आणि प्रत्येक वेळेस मी सांगत नाही, पण आता सांगतोय कारण आपल्याला तसं व्ह्यू वगैरे वाढलेला आहे, सबस्क्रायबर पण वाढलेले आहेत. तसं आता पण सांगतोय, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रोत्साहनामुळे मला चांगलं असं व्हिडिओ तयार करायचे एक उत्साह निर्माण झालेला आहे कालपासून. तुम्ही पण मला सपोर्ट करा. आपला मराठी माणूस पुढे जात असेल तर हे पुढे आपटी म्हणून पण गाव आहे. आपटीच्या पुढे एक परखंदेवाडी म्हणून आमचं गाव आहे, प्रॉपर आमचं गाव आहे. तर मग तिथे गेलं तुम्हाला परत एक व्हिडिओ करतो, तुम्हाला आमचं गाव दाखवतो. म्हणजे फाटा एक थोडक्यात. चला तर मित्रांनो, हे बाविकल म्हणून गाव आहे. इथं बघा हे पिनाकल फार्म, इथे किती मोठे फार्म आहे, मस्त फार्म आहे. जर कोणाला यायचं असेल फिरायचं इथं फार्मवर येऊ शकता. आणि पुढे आपल्याला गाव लागेल एक आपलं परखंदेवाडी म्हणून गाव, आमचं प्रॉपर गाव. मित्रांनो व्हिडिओ जरा मोठी होईल कारण आज जरा जास्तच माहिती भेटणार आहे. एक डंपरबद्दल आणि एक आपलं नीरा देवघर धरण त्याबद्दल माहिती भेटेल आपल्याला. जरा व्हिडिओ मोठी होईल, कोणी स्किप करू नका, बिनधास्त व्हिडिओ बघा. सगळ्यांनी माहिती पण भेटेल तुम्हाला. आता पुढे येत आहे आपले गाव परखंदेवाडी. आता तिथे गेल्यानंतर मी गाडीचं जरा स्पीड कमी करेल, मला दाखवेल मी. हे आपलं गाव आहे. कधी आलाच तर या गावापाशी येऊन मला फोन करा, मी तुम्हाला इथे येऊन हजर राहील. हे आपलं परखंदेवाडी गाव. गावातनी वरती एंट्री करायची. चला तर मग पुढे निगुरकर म्हणून गाव लागेल. त्या गावातनी मग धरणाला जायचा रस्ता आहे तिथे. चला तर मग दाखवतो तुम्हाला.
हे गाईज मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आलेलो आहे कॅनल नीरा देवघर धरणापाशी. हा नीरा देवघर कालवा म्हणजे थोडक्यात कॅनल तुम्हाला दिसत असेल. कॅनल आहे आणि आपल्या साईटवर आले आपले काम चालू आहे. हे बघा ही आपली गाडी, ते ड्रायव्हर, हे जेसीबीने मटेरियल भरून पुढे खड्डा आहे एक, ते तुम्हाला खड्डा दाखवेल मी. आणि त्या खड्ड्यामध्ये टाकायचं चालू आहे काम. आता गाडीचा पावसामुळे गाडी घसरती, चढत नाही किंवा काही ते चालू आहे विषय. ही दुसरी एक गाडी आलेली येते या प्रकारे असे आता चालू आहे. तुम्हाला मी परत व्हिडिओ करतो. वारा पण भरपूर आहे, पाऊस पण भरपूर आहे. चला मी गाडीमध्ये जातो बसतो. नमस्कार. अशा प्रकारे गाडी रिवर्स घेत आहे आपली. व्हिडिओ चालू केला आहे, पाऊस पण पडतोय. गाडी रिवर्स चाललेली आहे. पुढं मोठा एक खड्डा आहे, तुम्हाला दाखवतो मी. खड्ड्यात भरायचे मटेरियल ते. आजी बकरी बाजूला घ्या. आजींच्या बकरीमध्येच थांबा, मग थांबा. बकरी बाजूला घ्या. या चल 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 चल. येऊ दे आता. हा पाठव तुम्ही. हे आता माग बकरी हाकलल्यामुळे गाड्या असतं तरी कमा झालं तरी चाललंय रिवर्स घेऊन गाडी. इथं टाकायला इथं खड्डा आहे, खड्ड्यात टाकायला चाललेली. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता हे पॉवर हाऊस पाशी आलेलं आहे. MSCBचं ऑफिस आहे हे नीरा देवघर धरणचं. हे कॅनलचं हा मिनी कॅनल जे मोडे गावात जाणार आहे हा कॅनल, त्यासाठी काम चालू आहे. आपलं डंपर नेऊन माल इथं टाकतोय. हा माल आहे आणि हे धरणाचं माग दुसरी बाजू आहे. तिकडं दुसरं गेट आहे, हे दुसरं गेट आहे आणि इथं काम चालू आहे. असं आहे लोक आहेत तिथं, धरणवाल्यांचे साहेब लोक आहेत. काम चालू आहे. आपण आलेलो आहे. बऱ्यापैकी व्हिडिओ झालेली आहे कारण इथं पावसामुळे नियम लावलेले आहेत. तिकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही. तरी आपण गेलेलो आहे. काय करायचं, पर्याय नव्हतं. व्हिडिओसाठी करावं लागतं तेवढं चला तरी. आता आपण जाऊयात घरी. बाय. हे काहीच मित्रांनो पाऊस भरपूर जोरात चालू आहे, त्यामुळं आपण व्हिडिओ करणं बंद केलेलं आहे आत्ता सध्या. थोडाफार नीरा देवघर डॅमचा व्हिडिओ घेतलेला आहे आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. असे तरी भरपूर असा प्रयत्न केलेला आहे कारण इथं परमिशन नाही आहे खरं म्हणजे. कारण वारा काय आहे ना असा जोरात आणि पाऊस पण जोरात आहे. वाऱ्यासोबत पाऊस पण असा लागतो चेहऱ्यावर, मोबाईलवर पाणी येते, सगळं कॅमेऱ्यावर पाणी येते. आणि रिस्क नको घ्यायला कारण आपल्याला लाईफ जिंदगीत एकदाच मोबाईल भेटला हा, त्याला आपण रिस्क घेऊन परत मेंटेनन्स करायचे आपलं तेवढं हे नको आहे नाही का. त्यामुळं आपण आता गाडीमध्ये बसलेलं आहे. आता कधी पाऊस कमी होईल किंवा काय, जरी पाऊस नाही कमी झाला तरी आपल्याला घरी जावं लागणार आहे. आणि जरी पाऊस कमी झाला तर आपण थोडेफार व्हिडिओ काढू शकतोय. मी तर जरा सिक्युरिटी गार्डसोबत बोलून सेटिंगमध्ये जाऊन काहीतरी होते का बघू, आपण करू विषय काहीतरी. तरी तुम्ही नाराज नका हो, आपण दाखवू. आणि आपल्या डंपरचं आता काम चालूच आहे, कंटिन्यू काम चालू आहे. डंपरचं काम 6 किंवा 7 वाजेपर्यंत संपलं तर आपण आता परत घरी जायचं त्यावेळेस. व्हिडिओ आता आपली नीरा देवघर डॅमची एवढीच व्हिडिओ राहणार आहे. हे बघा ना पाऊस भरपूर आहे, तुम्ही बघा ना हे सगळं फॉग जमा झालेलं आहे इथं आता सध्या. हे फॉग जमा झालेलं आहे. मी गाडीत आता 1 तास झालं गाडीत बसलो आहे मी मागापासून.
त्यामुळं कंडिशन बेकार आहे खूप. तरी आपण करू काहीतरी. चला तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता वारा भरपूर झाला आहे. आपल्याला भेटलेली परमिशन म्हणजे थोडीफार वेळ काढू शकता म्हणजे ते. हे बघा तुम्ही सिनेमॅटिकली व्हिडिओ सगळे आपल्या जास्त वातावरण म्हणजे थोडक्यात गेलेलंच आहे. पाऊस आता नीरज आपण नीरज देवगदाराची माहिती आता बंद करणार आहे. व्हिडिओ पण बंद करणार आहे. बाय. आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.